सो पहिला खरा नवजात शिशूला वाचवणारा आणि गर्भाला पण वाचवणारा कोण? कृष्ण. म्हणून पहिले जय श्रीकृष्ण म्हणूया आणि भारतातली सगळे मुलं वाचवूया. हे का जरुरी आहे? भारतात रोज 70,000 मुलं जन्माला येतात. यातला दर ही सगळं 3.3 किलोची पाहिजे जन्माला, पण कमी असतात, सगळेच कमी असतात. म्हणून आपण 2.5 किलोलाच चांगलं म्हणतो. पण दर तिसरा बाळ याच्याहीपेक्षा कमी असतो आणि दर 7वा 10वा बाळ हा 7व्या 8व्या महिन्यातच जन्माला येतो. 1.25 किलो 1.5 किलो तो जन्मालाच कमजोर असतो. त्याचं आयुष्य कमी, प्रतिकारशक्ती कमी, कार्यक्षमता कमी, सगळं कमी कमी. तर हे आपण बदलूया. सगळे मुलं आईच्या पोटात पूर्ण 9 महिने राहतील, जन्माला 3 किलो 300 असतील, बुद्धिमान, शक्तिमान, मोठेपणे 6.25 फुटाच्या मुली, 6.5 फुटाची मुलं आणि जगावर राज्य करतील. जय हिंद. 40 वर्षामध्ये 2 लाखाहून अधिक मुलं यांची सेवा करून मी जे शिकलो की मुलं कसे वाचवायचे, चांगले करायचे, चांगले वाढवायचे, ते मी आपल्याला सांगत आहे. हे आपण सर्वांना सांगून भारतातली आपल्या सर्वांची सर्व मुलं छान करूया. जय श्रीकृष्ण. कृष्णाचं नाव घेऊन अशासाठी सांगत आहे की पहिलं बाळ कृष्णाने वाचवलं. पहिले त्यांनी स्वतःला वाचवलं. दरवेळा त्याला जन्मालाच भीती होती आणि जन्मवेळी त्याचा बाबा हजर होता आणि त्यांनी त्याला गोकुळमध्ये रात्री 12 वाजता हलवलं. तेव्हा अष्टमीची अंधारी रात्र होती, पाऊस पडत होता, यमुनेला पूर आला होता, तरी तो रात्री 12 वाजता त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. तसं जर बाळंतपणाच्या वेळा, जन्माच्या वेळा बाळाला धोका असेल तर आपण बाळाला सुरक्षित ठिकाणी जिथे मदत मिळेल तिथे हलवायला पाहिजे. किंवा जर आधी कळलं तर बाळंतपणच अशा ठिकाणी करायला पाहिजे जिथे बाळाला सुरक्षा मिळेल. पण कृष्णाचं नाव आधी का घेतलं? की महाभारतामध्ये शेवटी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं सगळ्यांना मारायला. तर त्याच्यापासून अर्जुनाने उत्तरेच्या पोटामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्याची बायको उत्तरेच्या पोटात गर्भ होता, त्याला पण तो ब्रह्मास्त्र मारत होता. तर कृष्णाने त्याला वाचवलं आणि बाळाचा जन्म झाला, तो परीक्षित. तो रडला नाही. तर त्याला कृष्णाने त्याला श्वास देऊन तो श्वास घ्यायला लागला आणि वाचवलं. सो पहिला खरा नवजात शिशूला वाचवणारा आणि गर्भाला पण वाचवणारा कोण? कृष्ण. म्हणून पहिले जय श्रीकृष्ण म्हणूया आणि भारतातली सगळे मुलं वाचवूया. हे का जरुरी आहे? भारतात रोज 70,000 मुलं जन्माला येतात. यातला दर ही सगळं 3.3 किलोची पाहिजे जन्माला, पण कमी असतात, सगळेच कमी असतात. म्हणून आपण 2.5 किलोलाच चांगलं म्हणतो. पण दर तिसरा बाळ याच्याहीपेक्षा कमी असतो आणि दर 7वा 10वा बाळ हा 7व्या 8व्या महिन्यातच जन्माला येतो. 1.25 किलो 1.5 किलो तो जन्मालाच कमजोर असतो. त्याचं आयुष्य कमी, प्रतिकारशक्ती कमी, कार्यक्षमता कमी, सगळं कमी कमी. तर हे आपण बदलूया. सगळे मुलं आईच्या पोटात पूर्ण 9 महिने राहतील, जन्माला 3 किलो 300 असतील, बुद्धिमान, शक्तिमान, मोठेपणे 6.25 फुटाच्या मुली, 6.5 फुटाची मुलं आणि जगावर राज्य करतील. अशी आपण करूया. हे ज्ञान मला आहे, हे अनुभवाचं आहे, हे अभ्यास करून आलेलं आहे आणि याचा फायदा मी एकटा नाही करू शकत. आपण सगळे मिळून 150 कोटी लोकांना करू. त्यासाठी जेवढ्या भाषा आपल्याला येतात त्याच्यामध्ये हे आपण सांगू, बोलू, लिहू, सेल्फी व्हिडिओ करू आणि प्रत्येकापाशी पोचवू आणि भारत छान करू. हा व्हिडिओ शेअर करू. दर तिसरं बाळ 2.5 किलोच्या कमी का होतं? 7व्या 8व्या महिन्यात मुलं का होतात? कारण आई तयार नसते. आई कशी पाहिजे? सर्वोत्तम वय 20 ते 30 वर्षे. त्याचा लग्नाचा कायदा सरकार 21 वर्ष मुलीचं वय पाहिजे असं करत आहे. ते सर्वोत्तम आहे. नंतर बारीक मुलीला, छोट्या मुलीला, कमजोर मुलीला चांगलं बाळ कसं होईल? आंब्याचं झाडच सुकलेलं आहे तर चांगला आंबा कसा लागेल? तर बारीक मुलगी कशी ओळखायची? तर तिच्या डाव्या दंडाचा घेर मोजा. सोपं सांगत आहे.
तो 24 सेंटीमीटरपेक्षा जास्त हवा. नसेल तर काय करायचं, तर तिची रोज ओटी भरायची. घरात जे अन्न आहे, चणे, शेंगदाणे, कुरमुरे, जे भेळ जे असेल ते, आणि तिने दिवसभर खाल्लं पाहिजे. 3 बिस्किटांची जादू. 3 बिस्किट किंवा तेवढा नाश्ता किंवा अर्धा कप चहा रोज एकदा जास्त घेतल्यास महिन्याला 1.25 वजन वाढते. 4 वेळा घेतल्यास दरमहा 1 किलो वजन वाढते. असंच आपण नकळत जाड झालो. पण वजन कमी करायची पण हीच जादू आहे. रोज 3 बिस्किटं किंवा तेवढा नाश्ता किंवा अर्धा कप चहा कमी केला तर महिन्याला अर्धा किलो वजन कमी होते. असं 4 वेळा केलं तर दरमहा 1 किलो वजन कमी होते. 1 किलोने वजन कमी झालं तर 2ने रक्तदाब कमी होतो आणि रक्तदाब आणि मधुमेह सुटतात, जे आपले मोठ्यांचे सगळ्यात मोठे आजार आहेत. तर हे करा आणि सगळ्यांना सांगा. हे का महत्त्वाचं आहे की बारक्या मुलीला बाळ राहत नाही, गर्भ राहत नाही, राहायला तर पडतो, किंवा तसा तो जाड मुलीला पण गर्भ राहत नाही. चरबी असते ना, ती आड येते आणि गर्भ राहत नाही. तर बारीक जाड कोण, तर त्याला कंबर मोजतात. ती 32 इंच किंवा 80 सेंटीमीटर यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही जाड. किंवा तिच्या चड्डीचा नंबर किंवा ड्रेसचा नंबर 32 किंवा 80च्या कमी पाहिजे. 32 किंवा 80 किंवा जास्त म्हणजे ती जाड. तर कमी करायला तिने आहार कमी केला आणि हालचाल वाढवली, खेळणं वाढलं, बरं व्यायाम वाढवला की होणार. तर मुलाचं वजन 3.5 किलो 3.3 किलो हवं. नंतर या वस्तूंनी मुलं खराब होतात. पोटात कमी दिवस भरलेले मुलं, कमी वजनाची मुलं, मग जन्मवेळी गुदमरलेली मुलं, त्यांचं मी तुम्हाला सांगेल. मग नंतर आजार होऊन मुलं मरतात. आजार कसा होतो, तर पाहुणे भेटायला येतात, त्यांचा आजार लागतो. म्हणून आपल्याकडे 45 दिवस सोयर पाळतात, म्हणजे सूतक होत नाही. हे बरोबर आहे. सोयर म्हणजे काय, सोयरे म्हणजे नातेवाईक मित्र. ते बाळ बघायला येतात, त्यांचा एखादा आजार बाळाला लागला तर बाळ आजारी पडतो. म्हणून 45 दिवस सोयरे नको. बाळ मेला, सूत म्हणजे मुलगा, बाळ मेल्याचं दुःख म्हणजे सूतक. सोयर पाळलं तर सूतक लागत नाही. म्हणून सोयर सूतक हे शब्द लक्षात ठेवू आणि पाळूया. आणि पहिले 5-7 दिवस तर अजिबातच नको. 5व्या दिवशी आपण जीवती पुजतो, उत्तरेला छटी पुजतात, दोन्ही एकच आहे. तर ही छटी जीवती किंवा छटी देवी ही बाळाला जीव देते. म्हणजे काय आहे, त्याची गोष्ट अशी आहे की एका राजाला बाळ होत नव्हतं. मग कश्यप ऋषींनी त्याला यज्ञ वगैरे करून त्याला बाळ मिळवून दिलं. पण ते जन्मवेळी रडलं नाही. मग षष्ठी देवीने येऊन त्याला रडवलं, जीवनदान दिलं, म्हणून षष्ठी पुजतात. पण शास्त्र असं आहे की सर्वाधिक मृत्यू जन्माच्या दिवशी होतात आणि पहिल्या आठवड्यात होतात. तर पहिला आठवडा ओलांडला म्हणजे बाळ चांगला झालं. अजून मुलं कशाने दगावतात, त्यांना श्वास नाही घेत आहेत म्हणून दगावतात. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मग साखर कमी होऊन दगावतात. साखर कशी कमी होते, हे जे कमी दिवसाचे कमी वजनाचे मुलं असतात ना, ते कमजोर असतात. ते दुधासाठी रडतसुद्धा नाही. मग उपाशी राहिले की रक्तातली साखर कमी होते, त्यांनी मेंदूला इजा होते. यांनाच पुढे चष्मा लागतो, यांनाच पुढे शिक्षणात अडचणी येतात. आणि ते वाचले तर, नाही तर ते मरतात सुद्धा. तर बाळाला आईजवळ ठेवायला पाहिजे. बाळ रडला की आपण दूध देतो, तो आईच्या पोटात नेऊन रडतो. तर आईच्या पोटातून त्याला सरळ आईच्या पोटावर ठेवायला पाहिजे की तो तोंड उघडून दूध प्यायला लागतो. आणि त्याला आईच्या जवळ एवढं ठेवलं पाहिजे की तोंड उघडला का दूध मिळेल. आईच्या उभेने त्याला ऊब मिळेल, तो गार पण पडत नाही. आणि आईच्या अंगावर जे चांगले जीवाणू बॅक्टेरिया असतात ते त्याला मिळतात. ते त्याला आजार करणाऱ्या जीवाणूंना त्याच्याजवळ येऊ देत नाहीत. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. सो बाळ आईच्या जवळच पाहिजे. तर आराम खुर्च्या देतात, त्या आई बसते आणि त्याला आईच्या कपड्याच्या आतमध्ये छातीला ठेवून छोटे छोटे बाळं ठेवतात. त्याला कांगारू बेबी केअर असं म्हणतात. हे बाबांनी पण द्यायला पाहिजे. छोट्या बाळांसाठी सांगत आहे. यांनी खूप मुलं वाचतात. जगभर हे केलं जातं. मग बाळं गार पडून मरतात. आणि आपल्याला जे माहीत नाही ते असं आहे की बाळं गरम होऊन खराब होतात. सो हिवाळ्यामध्ये किंवा थंड प्रदेशामध्ये बाळं गार पडतात. त्यांना गुंडाळून ठेवा, त्यांना आईच्या कपड्याच्या आत ठेवा,
त्यांना गार पडू नका देऊ. आणि बाळाला जेव्हा बघाल तेव्हा त्याच्या पाया पडा, कारण पहिले पाय गार होतात. पायाचा अंगठा सगळ्यात पहिले गार होतो. गार पाय किंवा गार अंगठा म्हणजे जीवाला धोका. याचे 2 कारणं. एक म्हणजे हिवाळा आहे, थंडी म्हणून गार झाला, त्याला गुंडाळून ठेवा, तो बरा होईल. पण दुसरं त्याला आजार आहे, रक्त पुरवठा खराब झाला, अंगठ्यापर्यंत रक्त नाही जात, याला जीवाला धोका आहे. सो बाळाचा पाय जर किंवा अंगठा गार लागला त्याला गुंडाळा. 2 तासांनी जर पाय गरम नाही झाले तर त्या डॉक्टरकडे जा, तर मुलं वाचतील. पण सर्वाधिक मुलं ही गरमीमध्ये गुंडाळल्यामुळे खराब होतात. त्यांना 2 त्रास होतात. त्यांना ताप येतो, त्यांची वाढ कमी होते आणि त्यांना कावीळ होते. वाढ कमीची गोष्ट सांगतो. सेवाग्रामला मेडिकल कॉलेज आहे गांधींच्या नावाचं. तिथे डॉक्टर PD देशमुख हे सामाजिक वैद्यक विभागाचे प्रमुख होते. त्यांच्याकडे MBBS झालेले डॉक्टर असतात. त्यांनी काय केलं, परिसरातल्या खेड्यांमधल्या 400 मुलांचा अभ्यास केला वर्षभर. दर महिन्याला त्यांचे वजनं केले, उंची केल्या आणि किती वाढ होते ते पाहिलं. हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. एका मासिकामध्ये, मुलांच्या डॉक्टरांच्या मासिकात हा प्रसिद्ध झाला, तो वाचला आहे मी. त्याचा निष्कर्ष असा होता की उन्हाळ्यामध्ये 400 पैकी 1 पण बाळ वाढलं नाही. उन्हामुळे आपली खाणं कमी होते, पाणी होतं, पाणी पितो आपण, कार्यक्षमता कमी होते, आपण लवकर थकतो आणि मुलांची वाढ थांबते. आम्ही जेव्हा मुलांना गुंडाळतो तर मुलांची वाढ कमी होते. म्हणून आपण मोठेपणी 6.5 फूट नाही. थंडी पडेल तेव्हा मुलांना कपडे घाला, नाही तर मुलांना उघडे ठेवा आणि त्यांना रोज ऊन दाखवा. उन्हाचे 2 फायदे होतात. ऊन जेव्हा अंगावर पडतं तेव्हा त्यातला अल्ट्राव्हायोलेट अतिनील किरणांनी त्यांची कावीळ कमी होते बाळांची. कावीळ जर जास्त झाली ना तर मेंदूला जाऊन मुलं खराब होतात. या भीतीपायी आपल्याला डॉक्टरकडे जायला लागतं. मुलांना कावीळ नाही झाली पाहिजे. दुसरं, सूर्यप्रकाश जीवनसत्व देतो, जे जीवन देते. त्याच्या अभावाने हाडं लहान होतात, मुलं बुटके होतात आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आजारपणं वाढतात. कोविडच्या आजारामध्ये कोण मेले? ज्यांनी उन्हात कामं केले ते नाही मेले, ते आजारीच नाही पडले. जे सावलीत बसले, खूप कोट घातले, ते मेले. म्हणून आपण अर्ध्या अंग उघडं राहिलं एवढेच कपडे घातले पाहिजे आणि 1 तास उन्हात दुपारच्या काम केलं पाहिजे. सकाळच्या उन्हाचा फायदा 5 पैसे धरला तर दुपारच्या उन्हाचा फायदा 10,000 रुपयाचा होतो. कारण ते किरण सरळ येतात. सकाळचे किरण तिरपे येतात तेव्हा त्यांची ताकद नष्ट झालेली असते. ते हे जरूर सर्वांना सांगा. मग बारीक आईला सर्वोत्तम आहार काय? तिने काही पण खाल्लं तर ते अंगात भरणार. पण सर्वोत्तम आहे सातूचं पीठ. मी सांगतो तसं करायला पाहिजे. हे 7 वस्तूचं करायला पाहिजे. 1 वाटी 7 वस्तू घ्या. एक जवस, त्याच्यात जे तेल आहे त्याला ओमेगा-3 फॅटी ॲसिड म्हणतात. यांनी बाळाचा मेंदू बनतो. या 3 धान्य घेतात ज्याला अंकुर आणता येईल. गहू, ज्वारी, रागी, बाजरी, मका, जे की तुमच्याकडे 3 असतील ते. 3 डाळी घेतात. चणे, मूग, मसूर, मटकी. एवढे नसतील तर जेवढे मिळेल तेवढे घ्या. त्यांना अंकुर आणा, त्यांना भिजवा रात्रभर. मग दुसऱ्या दिवशी ओल्या फडक्यात बांधून ठेवा. त्याला अंकुर येईल. अंकुर आल्यावरती त्यांना सुकवा, दळा, एकत्र करा आणि पीठ तयार आहे. हे असंच खाता येते किंवा पाण्यात टाकून ओलं करून खाता येते किंवा चवीसाठी त्यात काकडी, टोमॅटो, कांदा टाकून किंवा मसाले टाकून खाता येते. आणि मुलांना थोडं पातळ करून देता येते. मुलांना देताना किती पातळ करायचं? तर चमच्यात घेऊन ते सांडलं नाही पाहिजे. हे सर्वोत्तम अन्न आहे. जगात सर्वोत्तम अन्न 3च. एक आईचं दूध जे देवाने बनवलं आहे, दुसरं अंड जे आपण शाकाहारी खात नाही, आणि तिसरं हे सातूचं पीठ जे मी तुम्हाला सांगत आहे. हे सगळ्या बारीक मुलांना द्या, बारीक माणसांना द्या, ते अंगात भरतील दिवसभर खाऊन. आणि हे सगळ्या जाड लोकांना द्या, पातळ करून द्या. 1 पेला पाणी घ्या, त्यात 2 चमचे सातूचं पीठ टाका आणि हे पेय त्यांना द्या. तर जाड लोक पातळ होतील, बारीक लोक जाड होतील. सगळ्या वयाला मरण्याचं एकच कारण आहे, चुकीचं अन्न. म्हणजे बारीक लोक आणि जाड लोक, ते हे सातूच्या पिठाने बदलून जाईल. लोकांना शी होत नाही, सातूच्या पिठाने शी छान होईल. हा फायदा पण होऊन जाईल. सातू हे अमर अन्न आहे. हे करा आणि सगळ्यांना सांगा. मग आता छोट्या कल्पना. मुलं झोपलेले असतात ना, छोटे बाळं, तर त्यांना छतावरचा दिवा त्यांच्या डोळ्याला इजा करतो. तो घरामध्ये मुलाच्या डोळ्यावर सरळ उजेड पडणार नाही असे दिवे हवे.
किंवा मुलं असे ठेवायला पाहिजे की डोळ्याला उजेडाचा त्रास त्यांच्या डोळ्याला होणार नाही. मग बाळ नसेल ना तर लोक बाळ चोरी करतात. म्हणून बाळाला ओळखायचं कसं, तर बाळाच्या हातावरती मेहंदीचा कोण असतो ना, लग्नात मेहंदी काढतात, आपल्याकडे मेहंदी काढतात नेहमी. मेहंदी कोण आणा आणि बाळाच्या हातावर आई आणि बाबाचं नाव लिहून ठेवा आणि आडनाव. 8 दिवस ती राहते बाळ घरी जाईपर्यंत. किंवा मतदान केल्यावर किंवा लस घेतल्यावर ती नखाला शाई लावतात. ती शाई सरकारीकडे फ्री मोफत असतेच, ती वापरा. किंवा दुकानातनं सेलो वगैरे कंपन्या मिळते, त्यांच्याकडनं चामडीवर लिहायचा पेन मागा, ते मिळेल. त्याने काम सोपं होऊन जाईल असं मी नवीन सांगत आहे. मग या बाळांना कधी कधी दवाखान्यात ठेवतात ना, त्यांना पाणी द्यायला लागतं शिऱ्यातून, सलाईन. तर जादा पाणी गेलं तर ते मरतात. मोठ्यांची बाटली अर्धा लिटरची असते, छोट्यांसाठी 100 मिलीची बाटली मिळते, ती वापरायला हवी. म्हणजे त्याच्यावर पाणी एका वेळी जाणार नाही. मग आपल्या वृत्तपत्र जी असतात ती झाडाच्या पासून बनतात, कपडे कापसापासून बनतात, ते पण झाडाचंच आहे. जिथे जिथे कापूस वापरतो, कपडे वापरतो, तिथे आपण वृत्तपत्र वापरू शकतो. त्याने ते रक्त शोषून घेते, पाणी शोषून घेते आणि ते वापरून टाकून देऊ शकतो. तर वृत्तपत्रांनी आईबाबांची मोठी सोय होऊ शकते. मग तेल जे आहे ना, तेलाची जादू. मुलांची चामडी पातळ असते, खोबऱ्याचं तेल चांगलं, कुठलं पण तेल वापरा आणि तेलाने मालिश करा. तेलात जिरते, रक्तातलं तेल वाढते आणि मेंदू अर्धा तेलाचा बनला आहे. मेंदू वाढतो. मेंदू वाढला कसा कळते, डोक्याचा घेर मोजतात. तेलाने मालिश केलं की तो जास्त जलद वाढतो. तेल पचतेसुद्धा. सर्वोत्तम खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेलच बाटल्यात औषध म्हणून विकलं की खोबऱ्याचं तेल 200 रुपये लिटर असेल तर दुकानातली बाटली 2000 रुपये लिटर असते. अन्न औषधाच्या दुकानामध्ये 10 पट महाग मिळते. 50 रुपये किलो गव्हाची पावडर, गहू त्याची पावडर बाल अन्न म्हणून आपल्याला 1000 रुपये किलो पडते, 20 पट महाग पडते. सो शहाणे व्हा, अन्न औषधाच्या दुकानातनं घेऊ नका. जगाचा अभ्यास आहे की अन्नाच्या अभावाने झालेले आजार गोळ्या औषधं खाऊन बरे होत नाहीत. याचं सर्वोत्तम उदाहरण आपला पांडुरोग म्हणजे ॲनिमिया आहे. करोडो रुपयाची औषधं सरकार देते, आपण घेतो, पण आपला देशाचा पांडुरोग बरा होत नाही. तो लोखंडाच्या कढईने बरा होईल. लोखंडाची कढई घरात ठेवा, त्यातून भाजी केली की ती काळी होईल आणि लोह मिळेल. ज्या आईला लोह कमी असते ना, तिला बाळ खराब होतच नाही, झालं तर खराब होतं आहे. म्हणून लग्न होतं ना मुलीचं, तेव्हा तिला एक पिशवी द्या, मंगळसूत्र देतात तशी, मंगल पिशवी द्या. त्या पिशवीसोबत एक लोखंडाची कढई द्या आणि त्याच्यामध्ये लोह, फोलिक ॲसिड, B12 याच्या 100 गोळ्या द्या. म्हणजे तिला जर रक्त कमी असेल तर ते भरून जाईल. तर तिला त्या नवरा बायकोसाठी त्यात कुटुंबनियोजनाच्या गोळ्या आणि सगळी माहिती पण द्या. आणि अजून 2 गोळ्या द्या. एकाचं नाव आहे डेक्सामिथासोन 16 मिलीग्रामची गोळी, म्हणजे 4 मिलीग्रामच्या 4 गोळ्या. असे 2 सेट. का बरं, की समजा 7व्या महिन्यात बाळंतपण झालं, तर तिला बाईला वाटलं की आता मला बाळ होणार 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, अपुऱ्या दिवसात, तर तिने एक गोळी खायची आणि 12 तासांनी दुसरी गोळी खायची. याने बाळाच्या फुफ्फुसाला मदत होऊन तो बाळाला श्वास घ्यायला फायदा होतो आणि तो गुदमरून मरत नाही जन्मवेळी. हे त्यात ठेवायला पाहिजे. आणि दुसरं, तयार कॉफीचं पॅकेट. हे कशासाठी, की 7व्या महिन्यात जे बाळा जन्माला येतात त्यांचं मेंदू काम करत नाही, त्यामुळे ते श्वास घेत नाहीत. त्यांनी जर कॅफिन नावाचं इंजेक्शन डॉक्टर देतात, त्यांनी ते बाळा श्वास घ्यायला लागतात. कॅफिन मिळालं नाही तर सोपं आहे. इन्स्टंट कॉफी, तयार कॉफी मिळते ना, 1 ग्रामचं पाकेट मिळतं 2 रुपयाला. त्यामध्ये 30 मिलीग्राम कॅफिन असते. ते 3 मिली पाण्यात टाकायचं. बाळाला पहिल्या दिवशी 2 मिली त्यातलं पाजायचं, म्हणजे 20 मिलीग्राम कॅफिन मिळेल. आणि दुसऱ्या दिवशीपासून रोज 1 मिली पाजायचं, म्हणजे नवीन तयार करून, म्हणजे त्याला 10 मिलीग्राम कॅफिन मिळेल. असं 2 आठवडे द्यायला लागतं. त्यानंतर ते लागत नाही. त्याने बाळाचा श्वास थांबायचा आजार जातो. मग बाळाचे फुफ्फुसं जे असतात त्यात सर्फेक्टंट नावाचं औषध असते. बाळ जेव्हा पहिला श्वास घेतो तेव्हा फुफ्फुस पूर्ण उघडतात. त्यानंतर त्याच्या आतमध्ये थोडं साबणासारखं सर्फेक्टंट नावाचं रसायन असते. त्यामुळे फुफ्फुस पूर्ण बंद नाही होत, थोडं उघडं राहतं. थोडं उघडं राहिलेल्या फुफ्फुसात हवा भरायला थोडंसं
जोराने हवा घ्यायला लागते, म्हणजे थोडीशी ताकद लागते बाळाला. पण जर फुफ्फुस बंद झाले तर 10 पट जास्त शक्ती लागते आणि ती बाळाला कमी पडून बाळ मरतो. म्हणून काय करतात की ते सर्फेक्टंट जे आहे ते औषध त्या जन्मलेल्या बाळाला जर गुदमरला तर डॉक्टर सर्फेक्टंट नावाचं औषध देतात. कसं देतात इंजेक्शन? ते श्वासनळीत द्यायचं आहे. त्याचं तोंड उघडतात, एक नळी श्वासनळी टाकतात आणि ते औषध देतात. पण 4 लाख गावात हे शक्य नाही आहे. तर कोणी डॉक्टर काय करू शकतो, MBBS डॉक्टर, की इथे सुई लावायची श्वासनळीत. बाळाची श्वासनळी करंगळी एवढी असते त्याच्या, म्हणजे मोठी असते, सुई लावता येते. इथे सुई लावायची, याला थायरॉइड म्हणतात, याच्या खाली लावायची, त्यातून हवा आणि पाणी येते. त्याला सिरिंज लावून थेंब थेंब करून ते औषध टाकलं, ते आत गेल्याबरोबर फुफ्फुस उघडतं आणि बाळाचा श्वासाचा त्रास चालला जातो आणि बाळं वाचतात. जेव्हा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये एक बाळाला श्वास घेता येत नव्हता आणि हे औषध द्यायचं होतं, पण श्वासनळीत गोळा होता, तर नळी टाकणं शक्य नव्हतं. त्यांनी इथून सुई लावली आणि औषध दिलं आणि बाळ बरं झालं. सो हे कोणी करू शकतं. हे नवीन सांगत आहे. पहिले ज्याला कळत नाही तो विरोध करणार, पण करेल त्याचे बाळं वाचणार. हेच सर्फेक्टंट बनायसाठी आपण ती डेक्सोनाची गोळी देतो. मग या मुलांना कावीळ जास्त होते जन्मवेळी. पिवळा रंग असतो बिलिरुबिन नावाचा रक्तामध्ये. तो जर बिलिरुबिन जर वाढला तर मेंदूला इजा होऊन बाळ खराब होऊ शकतो, मरू शकतो. याची काय लक्षणं आहेत? तर त्याला मी ABCDE म्हणतो. ए म्हणजे ॲक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल. ते बाळ सुस्त होते. किती सुस्त होते की त्याचा श्वास थांबतो, रडणं कमी होते. B म्हणजे ब्रिदिंग, श्वास कमी होतो आणि दूध पिणं पण त्याचं कमी होतं. आणि एवढं कमी होतं की तो श्वासच थांबवतो. पहिल्यापासून सांगतो. ए म्हणजे ॲक्टिव्हिटी, एवढी हालचाल एवढी कमी होते की तो श्वास पण थांबवतो. B म्हणजे ब्रेस्ट फीडिंग, म्हणजे आईचं दूध कमी पितो, कमजोर होऊन जातो तो श्वाससुद्धा थांबवतो. आणि C म्हणजे त्याचा मेंदूला इजा झाली ना तो घोड्यासारखा रडतो, किंकाळतो. अश्वत्थामाचं नाव अश्वत्थामा होतं कारण तो बहुतेक घोड्यासारखा ओरडला जे काय, आणि त्यांना फिट येते. हे जर झालं नाही यातलं काही, म्हणजे मेंदूला इजा झाली तर याला जीवाला धोका आहे. हा नाही झाला पाहिजे. याच्या आधी काविळाचा इलाज केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जायला लागतं. पण कावीळ केव्हा होते? जे खूप गुंडाळतात ना त्यांची मुलं सुकतात आणि त्यांना कावीळ होते. पण आपण जर बाळ उघडं ठेवलं तर ते सुकणार नाहीत. त्यामुळे काविळाची प्रमाण वाढणार नाही आणि त्याला उन्हात नेलं, तो अंगावर ऊन पडलं की बिलिरुबिन जे असतं ज्याने रंग कावीळ होतो ते पाण्यात विरघळून सुसूमधनं बाहेर पडायला जातं आणि आपल्याला डॉक्टर लागत नाही. त्यामुळे आजपासून हा नियम करा की आम्ही सर्व भारतीय आपले सगळे मुलं नेहमी उघडे ठेवू आणि थंडी वाजली तरच आम्ही कपडे घालू आणि मुलांना कपडे घालू आणि त्यांना रोज दुपारच्या उन्हात नेऊ. जेवढं त्यांना आनंदाने झेपेल बाळंतणीला त्याने त्यांना कावीळ कमी होईल आणि त्यांना जीवनसत्व मिळेल आणि त्यांचं आयुष्य वाढेल. मुलं आपण जे गुंडाळतो ना उन्हाळ्यामध्ये त्यांनी तापतात. 103पर्यंत ताप येतो. अशा वेळा त्यांचा ताप 2 ठिकाणी मोजा, एक तोंडात मोजा आणि चामडीत मोजा. जर बाळाला जो ताप आला तो आजाराचा असेल तर तोंडातला ताप जास्त असेल आणि तो उन्हाचा आणि गुंडाळल्याचा असेल तर बाहेरचा ताप जास्त असेल. हे आपल्या बोटाला पण कळतं. 2 बोटांनी बाळाचा गाल धरा किंवा मोठ्या माणसाला ज्याला ऊन लागलं त्याचं ताप आला त्याचा गाल धरा. साध्या माणसाचा तोंड आतून जास्त गरम असते, गाल गार असतो. मलेरिया, सर्दी, खोकला, टायफॉईड काही झाला तरी तोंड जास्त गरम असते आणि गाल तुलनेने गार असतो. पण ऊन लागते तेव्हा चामडी तापते आणि चामडीचं तापमान हे तोंडापेक्षा आतल्यापेक्षा जास्त असते, म्हणजे ऊन लागलं आहे. चामडीचं तापमान तोंडातल्या तापमानापेक्षा जास्त आहे म्हणजे ऊन लागलेलं आहे. नवजात बाळाचं तर आईलाच कळतं. ती बाळाला पाजते ना, तर जर त्याला उन्हाचा ताप लागला असेल तर तिच्या हाताला पहिले ताप लागतो, पण पाजताना तोंड गार लागतं. आणि बाळाला जर आजार झाला, सर्दी खोकला किंवा काही, तर पहिले बाळाचं तोंड गरम होते आणि मग हाताला लागतो. तर आईला समजून घ्या. आईला विचारायचं ताप पहिले कुठे कळला, हाताला का दूध पाजताना बाळाचं तोंड गरम लागलं का चामडी गरम लागली? चामडी गरम लागली म्हणजे बाळाला ऊन लागलं आहे. पाण्याने आंघोळ घाला, ओलं फडक्याने पुसून काढा, गार खोलीत न्या, दूध पाजा, बाळ बरा होऊन जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे कारण सर्वाधिक लोकांना भारतामध्ये ताप हा उन्हाचाच येतो, परंतु तोंड आणि चामडी हे बघत नाही, यामुळे ते कळत नाही. तर आपण हे करूया. उन्हाळा आला की मुलं सुकतात आणि कावीळ वाढते.
काविळाचे नवजात शिशु यायला लागले म्हणजे आम्हाला कळतं की उन्हाळा आला. आता आम्हाला आमच्याकडे यायला लागले मुलं, म्हणून आम्हाला कळलं की उन्हाळा सुरू झाला. तर उन्हाळ्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये जेव्हा परत ऊन येते तेव्हा काविळाची मुलं वाढतात. मग एक अडचण अशी आहे की मुलांना आईचं दूध नसते. कधी आई वारते, कधी दुसऱ्या रुग्णालयात असते, कधी पोट चिरलेलं असतं काय. तर आपण दुसऱ्या आईचं दूध देऊ शकतो. संभाजी महाराजांना स्वतःच्या आईचं दूध नव्हतं, ते दूध आईच्या दुधावर वाढले. बाळंतपणात ज्या आया येतात त्यांच्या रक्ताच्या तपासण्या झाल्या असतात, त्यांना काही आजार नसतो, त्यांचं दूध तसंच पाजता येईल. किंवा आपण गाईचं दूध आणतो, त्याला गरम करतो आणि थंड करतो, तर ते नासत नाही. दूध नासू नये म्हणून गरम करून थंड करून ठेवतात. आपण अनंत काळ करतो. हे पाश्चर नावाच्या डॉक्टरने पाहिलं आणि आपलं नाव दिलं, त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. आणि आपल्याला पाश्चरायझेशन कळत नाही म्हणून आपण ते करत नाही. असं सांगतो बा आम्हाला काय माहीत नाही. अरे दूध गरम करून थंड करणं म्हणजे पाश्चरायझेशन करणे. सो तुम्हाला छोटं छोटं दूध आहे, 2-4 आयांचं आहे, 2-4 स्टीलच्या डब्यात घ्या. एक भांड्यामध्ये पाणी ठेवा, त्या स्टीलच्या डब्यात ठेवा आणि हे पाणी उकळलं की ते दूध गरम होत जाईल. मग या डब्या काढून बर्फाच्या खणात फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रीझरमध्ये ठेवा, ते गार होऊन जाईल, बर्फ होऊन जाईल त्याचा. हे 3 महिने ठेवता येईल आणि केव्हा आपण पाजता येतं. तर हे दूध बाळांना पाजा, तर मुलं छान होतील. मग खूप आया म्हणतात मला दूध कमी आहे. तर पहिले काय होतं, बारीक आई असेल तर ती पाजते, तिला खायला वेळ मिळत नाही, खाणं होत नाही, खाणं चांगलं नसते, तर ती बारीक व्हायला लागते. सगळ्या बाळंतिणी ज्या पाजतात ना त्या बारीक व्हायला लागतात. आधी बाई बारीक होते, मग दूध कमी होते काही काळाने. तर सर्वोत्तम काय आहे, तिला सांगायचं बाई तुला दुसरी वेळच नाही खायला, तर जेव्हा तू बाळाला पाजते ना तेव्हा तू खा. सो आमचं गाणं आहे, पाजतेवेळी खावे, खातेवेळी पाजावे, बाळ बाळंतिणीने छान राहावे. तेव्हा जर तिने खाल्लं तर ती छान राहते. बाळाला दर महिन्याला बाळाच्या जन्मतारखेला आपल्याकडे बोलवा, त्याचं वजन करा, त्याला उंची बघा, त्याला लस द्या. मेंदू वाढला की डोकं वाढते म्हणून बाळाच्या डोक्याचा घेर मोजा. पण या सर्व वेळी बाळाचं वजन कराल तेव्हा आईचं पण वजन करा आणि ते पण लिहून ठेवा. आणि तिच्या नवऱ्याला सांगा की हिचं वजन कमी नाही झालं पाहिजे, लाड करून खाऊ घाल. 6 महिन्यापर्यंत जर असं केलं तर बाळाचं दूध कमी होत नाही. 6 महिन्याला बाळाला उष्टावण करा, शिरा सातूचं पीठ खाऊ घाला, वरणभात खायला लावा. त्यानंतर आईचं दूध कमी लागते कारण मुलगा घरचं खातो. अशा वेळा आईला सांगा की 2 जेवण सोडून खायचं नाही, कारण दरवेळा खाण्याची सवय लागल्याने ती सवय सुटत नाही आणि आया जाड होतात. आया बाळंतपणाने जाड होत नाहीत. बाळाचं दूध पाजणं पिणं कमी झाल्यावरती आयांचं खाणं कमी होत नाही, म्हणून आया जाड होतात आणि अल्पायुष्य होतात. तर हे नक्की लक्षात ठेवा आणि सर्वांना सांगा. आईला पहिल्या दिवशी घट्ट दूध येते, त्याला पियुष म्हणतात. बाळाची गरज तीच असते, त्यात प्रतिकारशक्ती असते, ते बाळाला जरूर द्या. त्याला पियुष म्हणा, पियुष म्हणजे अमृत. हे पिणारा बाळ अमर होतो. त्याला इंग्रजीत कोलेस्ट्रॉम म्हणतात. आम्ही इंग्रजी शब्दात सांगितल्यामुळे आमच्या लोकांना कळत नाही. आम्ही जे बोलतो ना त्याचं आपण रेकॉर्ड, डॉक्टर लोक, नर्स लोक, त्यांनी ते टेप केलं पाहिजे आणि आपण किती मराठी बोललो आणि किती इंग्रजी बोललो हे पाहिलं पाहिजे. मग आपल्याला कळेल की आपण अर्धसुद्धा मराठी बोलत नाहीत आणि आपल्या लोकांना अर्ध पण कळत नाही. समजा डॉक्टरने तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या आणि 100 रुपये फी घेतली. तुम्हाला 4ही वस्तू कळल्या तर 100 रुपये द्यायला पाहिजे आणि 2 कळल्या तर 50 रुपये द्यायला पाहिजे. 1 कळली तर 25 रुपये द्यायला पाहिजे. डॉक्टरला 25 रुपये पण नाही मिळणार. मग ते मराठी चांगलं बोलायला लागतील. मग नवजात बाळं आजारी पडतात ना तर त्यांना इंजेक्शनने अँटीबायोटिक देतात, प्रतिजैविकं देतात. पण लांबचा खेड्यातला बाळ असेल, इंजेक्शनला येऊ शकत नसेल, तर बनारस हिंदू विद्यापीठाचं जे मेडिकल कॉलेज आहे तिथे एका डॉक्टरने संशोधन केलं, अभ्यास केला. त्यांनी असं सिद्ध केलं की ज्याला इंजेक्शनला येऊ शकत नाही त्यांनी सेफिक्झॅम नावाचं औषध तोंडाने घेतलं तरी हे मुलं बरे होतात. तर तुम्हाला जर अशी अडचण आली की बाळ लांब आहे, इंजेक्शनला येऊ शकत नाही, तर त्याला सेफिक्झॅम नावाचं औषध द्या. मग मिठाची गोष्ट, आंतरराष्ट्रीय पेडियाट्रिक असोसिएशनचे जे अध्यक्ष होते भुट्टा म्हणून पाकिस्तानमध्ये, त्यांनी असं संशोधन केलं की जे घरी बाळंतपणं होतात त्यातल्या काही लोकांची नाळ पिकते, बऱ्याच मुलांची 100 2-4ची पिकते, 7ची पिकते कुठे. पण त्याला जर क्लोरहेक्झिडिन नावाचं औषध लावलं, क्लोरहेक्झिडिन, तर ती नाळ पिकत नाही. हे असंच काम बांगलादेशमध्ये पण झालं. पण हे खूप महाग आहे आणि विकत आणायला लागते आणि
मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र हा या आजाराच्या जंतूंचा अभ्यासाचं शास्त्र. ते सांगते की मीठ आहे आपलं खायचं मीठ हे हॅलोफोबिक आहे, म्हणजे यांनी सर्व आजार करणारे जंतू मरतात. तर आपण जर बेंबीवर मीठ टाकलं तर बेंबी कोरडी होऊन जाते. ओली बेंबी पिकते, सुकलेली बेंबी पिकतच नाही. तर बेंबी लगेच सुकते, नाळ सुकते, पडून जाते. असं आम्ही 1000 मुलांमध्ये विरारला केलं. कोणाला त्रास झाला नाही. हे मीठ मुलाच्या रक्तातून अंगात जात नाही, कारण तिथे रक्तप्रवाहच नसतं आणि नाळ सुकून पडून जाते. असाच प्रयोग अहमदाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आला. डॉक्टर शशी वाणी त्याच्या प्रमुख होत्या, शिक्षक. त्यांच्या विद्यार्थ्यांनी केला आणि त्यांनी त्याच्यावर MD केलं, थिसिस केला. म्हणजे एकच गोष्ट 2 ठिकाणी केलेली आहे, जी कुठे पण होऊ शकेल. आपल्याकडे नाळ कापल्यावर स्पिरिट लावतात, त्यांनी पण जीवजंतू मरतात आणि मिठाने पण मरतात. सो घरी बाळंतपण झालं तर मीठ जरूर लावा, त्याने सुकून जातील. मी जबाबदार आहे, मी जे बोलत आहे त्याला. यांनी काही तोटा होत नाही. मग जर बसून आई बाळंत झाली ना तर तिला मज्जा येते. 70 वर्षात मला एकाच बाईने सांगितलं, हेमंत मला मज्जा आली. ती बसून बाळंत झाली होती. बाकीच्यांना बाळंतपण म्हणजे जीवावर बेतते, पुनर्जन्म असतो बाईचा आणि ते लांबते म्हणून मुलं गुदमरतात. ते का लांबते? माकड बसून बाळंत होते, बाळ वजनाने बाहेर येते. आंबा खाली पडतो म्हणजे आंब्याचं झाड बाळंत होते, आंबा झाडाचं बाळ. कोंबडीचं अंड वजनाने बाहेर येते, माकड बसून बाळंत होते. आपण जर बसून किंवा उभ्याने बाळंत झालो तर बाळंतपण आनंदाचं सोपं होते. का बरं? की बाळाची जी पिशवी असते ती देवाने उलटी ठेवलेली आहे. त्या पिशवीमध्ये बाळ असते, ते असं काही बाहेर येणार नाही. पण ती जर उलटी असेल तर ते असं वजनाने बाहेर येऊन जाते आणि त्याला आईला जेव्हा कळा येतात तेव्हा तोंड उघडते आणि जरासा धक्का लावते. आई धक्का लावता की बाळ बाहेर येऊन जाते. पण असं जर असेल ते बाळ वजनाने बाहेर येऊ शकत नाही, मग जोर लावायला लागतो, मग पोट चिरायला लागते. शिर्डीला डॉक्टर प्रबोध जोशी आहेत. त्यांनी आयुष्यभर सगळे बाळंतपणं बसून केली. त्यांच्याकडे 2% लोकांना सिझर लागतं आहे. त्यांच्या मुलीने आता वर्ध्याला हॉस्पिटल काढलं आहे, दवाखाना काढला. तिच्याकडे बसून बाळंतपणं होतात. ज्याला बसून बाळंतपण करायचं त्यांनी वर्ध्याला जरूर जावं त्यांच्याकडे, किंवा आपल्या डॉक्टरांना हे सांगावं. नंतर आपण चुकीचं खातो म्हणून काही आया बारीक आहेत आणि काही आया जाड आहेत. योग्य कसं खावं हे सांगतो आहे मी. एक म्हणजे भूक लागली तर खा. जे खायचं अर्धपोटी राहा. हे गर्भवती आणि बाळंतिणीसाठी नाही, सगळ्यांसाठी. गर्भवती आणि बाळंतिणीने पोटभर खावं. जे खाल त्याचे 4 वाटे करा. 2 भाग भाजी, कोशिंबीर, फळं खा. यातून जीवनसत्व, खनिज मिळतात. चौथा मिळतो ज्याने पोट साफ होतं. जगात सगळ्यात जास्त लोकांना शी होत नाही, तो आजाराने जातो. 1 भाग डाळ खा किंवा मांसाहार करा, हे जीवनावश्यक आहे 3 गोष्टी. आणि 1 भाग पोळी किंवा भात खा, हा जीवनावश्यक नाही आहे. वजन कमी करायचं असेल तर हा खाऊ नका. याच्या जागी हवं तर भाजी कोशिंबीर खा. आणि गर्भवतीने बाळंतिणी भूक लागली की हेच खावं, त्यांना बरं वाटेल. मग वाटीभर दही 2 वेळा खावं. त्याने B12 नावाचं जीवनसत्व मिळते. B12 कमी असेल ना तर मुलांचा कावीळ वाढतो आणि B12 सगळ्यांना कमी असतं. म्हणून 2 वाटी दही रोज खाल्लं पाहिजे. सकाळी 1 वाटी, संध्याकाळी 1 वाटी. आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे, परदेशी राहणारे भारतीय असतात ना, ते 2 मिलीलिटर B12चं इंजेक्शन दर 6 महिन्यांनी घेतात. कारण ते म्हणे सगळ्या भारतीय शाकाहारी आहेत, सगळ्यांना B12 कमीच असते. कारण B12 जीवनसत्व हे मांसाहारातनं मिळते, दुधातनं मिळते, दह्यातनं मिळते. दुधापेक्षा दह्यात जास्त असते. म्हणून तुमच्या घरी जे दूध येते त्याचं सगळ्याचं दही करा आणि दही करून खा. चहा पाहिजे तर काढा प्या. आणि हे सगळ्यांना सांगा. यांनी बाळं चांगले होतील, बाळांचे वजनं वाढतील, कावीळ कमी होईल, मेंदू चांगला होईल. नंतर बाळंतिणींनो आणि गर्भवतींनो आणि सगळ्यांनी रोज विड्याचा पान 2 वेळा खा. भारतामध्ये दर दुसऱ्या माणसाला लोह कमी आहे, पण चुना त्यापेक्षा जास्त लोकांना कमी आहे, कॅल्शियम. म्हणून आपले हाडं कमजोर, हाडं लहान, आपण बुटके. आणि मग मुलांना जेव्हा कॅल्शियम कमी असतं तर त्यांना आकडी येते. आकडेमुक्त मुलं करायची असतील तर गर्भवतीने बाळंतपणाने 2 वेळा पान खाल्लंच पाहिजे. त्यातून चुना मिळतो आणि मग चुनाने हाडं बळकट होतात आणि आकडीचं प्रमाण मुलांमधलं बंद होऊन जाईल. सो मला आकडेमुक्त मुलं करायची आहेत, म्हणून प्रत्येक बाळंतिणीने, गर्भवतीने 2दा पान खावं. आणि बाळाला 6 महिन्याला वरचं अन्न खाऊ घालायला लागल्यावर
जरासं पान पण चाटवावं, जरा चुना त्यांना पण मिळू द्यावा. ही माहिती आपण सगळ्यांना सांगितली ना, तर आपण यावर्षी भारत चांगला करूया. तर एवढं करा, हे पुण्याचं काम आहे, ही देशाची सगळ्यात चांगली सेवा आहे, हाच संजीवनी मंत्र आहे. हे आपण करूया. जय हिंद.